नवी मुंबईतील वाशी येथील एपीएमसी धान्य बाजारात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून बाजार परिसरात दररोज हजारो मोठे ट्रक, टेम्पोची रहदारी असते. मात्र बाजारातील अंतर्गत भागात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अडथळे निर्माण होत आहेत. काही वर्षांपूर्वी 19 कोटी रुपये खर्च करून धान्य बाजारातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले होते. मात्र काही ठिकाणचे खड्डे बुजवण्यात आले नव्हते. यामुळे बाजारात येणाऱ्या वाहतूक चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. धान्य बाजाराच्या एकूण 16.29 हेक्टर परिसरात 412 गाळे आहेत. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ असते. बाजारातील अंतर्गत भागात बहुतांशी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. एपीएमसी बाजारात अवजड वाहनांमुळे येथील डांबरी रस्त्यांना दरवर्षी खड्डे पडत असल्याने बाजार समितीने येथील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. मात्र या 5 मार्केटमधील भाजी मार्केट आणि फळ मार्केटमधील जवळपास सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. तर कांदा बटाटा बाजारातील काही भाग आणि मसाला आणि धान्य बाजारातील मुख्य रस्ता वगळला तर इतर रस्ते आजही डांबरीकरणाचे आहेत. या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून एपीएमसी प्रशासकीय कालावधीत धान्य बाजारातील अंतर्गत रस्त्यांचे काम करण्यासाठी 23 कोटींची तरतूद करून ठेकेदारामार्फत काम करण्यात आले होते. 19 कोटी रुपये खर्च करून अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले होते. त्यावेळी हे कंत्राट मध्येच रद्द करण्यात आले होते. त्यामुळे काही भागांचे काम रखडले गेले, ते आज तागायत रेंगाळले आहे. मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई.